वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. नांदेड शहरातील अटीतटीची लढत समजल्या जाणाऱ्या गुरुद्वारा प्रभाग क्रमांक 17 मध्ये भारतीय जनता पार्टीने विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या प्रभागात भाजपचे उमेदवार यादव प्रभाकर ईश्वरलाल कुंजीवाले, मनप्रीत कौर, अमरजीत सिंग मुथा, सुमित प्रकाश व नवाब गुरमीत सिंग डिंपल हे उमेदवार प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. भाजपच्या माध्यमातून झालेल्या विकासात्मक कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात येत असून या थेट संपर्कामुळे प्रभागात भाजपची पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग नंबर 17 गुरुद्वारामध्ये मी डोर टू डोर प्रचार करत आहात आणि आमचा विकासाचा मुद्दा आहे. मूलभूत सुविधा जे आहे त्याच्यावर आम्ही भरघोस विचार करूनच पुढे आलो आहोत. विरोधकाचं काही आव्हान नाही. आमचे काम आहे, आमचे वर्क आहे. मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही काम केलेलं आहे. 3 वर्षामध्ये प्रशासन होतं तरी पण आम्ही तिन्ही नगरसेवक जे होते माजी नगरसेवक आम्ही भरघोस पब्लिकमध्ये आहे आणि भरघोस कामही झालेले आहे. आणि आता आमच्यासोबत कुंजीवाले आले आहेत, चौथे नवीन आहे, पहिल्यांदाच आहे त्यांचं. 1,20,00,000चे टेंडरही झालेले पण आचारसंहिता आहे म्हणून ते काम थांबले. सिंधी कॉलनीमध्ये बंगजी यांच्या घरापासून ते मेन रोडपर्यंत ड्रेनेज लाईन टाकून ते रोडही मंजूर झाले पण ड्रेनेजसाठी ते थांबले. ते आता आचारसंहिता संपली की ते दोन्ही काम हे लवकरात लवकर होणार आहे. जनतेला आम्ही हे आवाहन करणार की आमचे काम पाहून आणि आमच्या सोबत आणि आम्ही एक चांगले चारही जे उमेदवार आहे हे एकदम चांगले आणि सोबत राहणारे आहे तर आम्हाला सर्वांनी मतदान करून विजयी करावा ही आम्हाला इच्छा आहे पब्लिक करून. हो 100% भाजपाची सत्ता येणार आहे. फार मूलभूत सुविधा जे आहेत म्हणजे रोड आहे,